एकीकडे आदिवासी दिनाचा उत्सव सुरू होता, पण गडचिरोलीत त्याच रात्री 3 चिमुकल्या मुलींच्या आयुष्याचा शेवट झाला। झोपलेल्या या मुलींना विषारी सापाने दंश केला आणि सकाळ होण्याआधीच 3 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला। महत्त्वाचं म्हणजे या मुली आश्रमशाळेत राहत होत्या, त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न इकडे असा आहे की आश्रमशाळेत मुलांची काळजी घेतली जात नव्हती का? या मुली शाळेत जमिनीवर का झोपल्या होत्या? वसतिगृहात पलंग नव्हते का? सुविधा नव्हत्या का? आणि जर मुलींची सुरक्षा प्रशासनाची जबाबदारी होती तर त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? सुरक्षा नव्हती का? मुख्यमंत्र्यांचं यावर काय म्हणणं आहे? सगळं काही सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी सैजल तांबे आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील एका अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार रात्री साधारण 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास विद्यार्थिनी झोपेत असताना त्यांना सापाने दंश केला। सुरुवातीला काही मुलींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला। मृत विद्यार्थिनींमध्ये दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोरेटी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे। त्याच वेळी आणखीन 3 विद्यार्थिनींवर उपचार सुरू असल्याची देखील आता माहिती समोर आली आहे। या घटनेने संपूर्ण गडचिरोली हादरली गेली आहे। पण ही केवळ सर्पदंशाची घटना म्हणून सोडून देता येईल का? कारण या घटनेनंतर आश्रमशाळेतील वसतिगृहांच्या व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले। हा प्रकार नेमका घडला कसा हे समजून घेऊया। मिळालेल्या माहितीनुसार वसतिगृहात विद्यार्थिनींना झोपण्यासाठी पुरेशा असा खाटा उपलब्ध नव्हत्या आणि त्यामुळे त्या जमिनीवर गाद्या टाकून झोपेत असल्याचं सांगितलं जाते। आता इथे प्रश्न असा आहे की जर एखाद्या आश्रमशाळेत मुलांना राहण्यासाठी पाठवलं जात असेल तर त्यांना सुरक्षितपणे झोपण्यासाठी खाट, स्वच्छ जागा आणि सुरक्षित वसतिगृह देणं ही कोणाची जबाबदारी आहे? अनेक मुलं आपल्या आई-वडिलांपासून दूर राहतात। त्यांचे पालक त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना शिक्षणासाठी आश्रमशाळेत पाठवतात। त्यांच्या मनात एकच अपेक्षा असते, माझं मूल शिकेल, पुढे जाईल आणि सुरक्षित राहील असा विश्वास ते त्या आश्रमशाळेवर दाखवतात। पण जर त्या मुलांना रात्री जमिनीवर झोपावं लागत असेल तर प्रशासनाने या व्यवस्थेकडे किती गांभीर्याने पाहिलं? वसतिगृहात साप येण्याची शक्यता असताना योग्य सुरक्षा व्यवस्था का नव्हती? रात्रीच्या वेळी जबाबदार कर्मचारी तिकडे उपस्थित होते का? साप चावल्यानंतर उपचारासाठी तातडीची व्यवस्था होती का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा वसतिगृहांची वेळोवेळी तपासणी केली जाते का? असे अनेक आता गंभीर प्रश्न हे उपस्थित होत आहेत। या घटनेनंतर आणखीन एक गंभीर मुद्दा असा आहे की घटनेच्या वेळी वसतिगृहाची महिला अधीक्षक ही त्यावेळी उपस्थित नसल्याचा दावा करण्यात आलाय। म्हणजे ज्या मुलांना सांभाळणारी जी महिला असते तीच त्या ठिकाणी नसते। जर हा दावा तपासात आता खरा ठरला तर त्या रात्री विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाकडे होती हा प्रश्न नक्कीच विचारला जाणार। कारण वसतिगृह म्हणजे फक्त 4 भिंती आणि काही गाद्या नाहीत, तिथे राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते। प्रशासनाने आधीच पाहणी का केली नव्हती? वसतिगृहात साप कसा आला याआधी अशा प्रकारची तक्रार झाली होती का? आणि झाली असेल तर त्यावर काय कारवाई झाली? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं ही फार गरजेची आहेत। कारण 3 निष्पाप मुलींचा जीव गेलाय। हा फक्त एक अपघात आहे असं म्हणून चालणार नाही किंवा पुरेसं ठरणार नाही। या घटनेमागे काही निष्काळजीपणा होता का हे तपासणं तितकंच महत्त्वाचं आहे। या घटनेनंतर गडचिरोलीचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यांना या घटनेची माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय आणि या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती मागवली गेली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। म्हणजेच या घटनेची नेमकी परिस्थिती, वसतिगृहाची अवस्था आणि विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत पुढे काय माहिती समोर येते याकडे आता लक्ष लागून आहे। ते नेमकं काय म्हणाले पाहूयात। सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती मी मागितली। पण इथे फक्त फडणवीस काय म्हणाले यापेक्षा सरकारपर्यंत माहिती पोहोचण्याआधीच अशा समस्या या स्थानिक पातळींवर का दिसल्या गेल्या नाहीत? एखाद्या वसतिगृहात जर मुलं जमिनीवर झोपत असतील, मूलभूत सुविधा कमी असतील किंवा सुरक्षेचा प्रश्न असेल तर त्याची माहिती ही संबंधित अधिकाऱ्यांना नियमित तपासातून मिळायला नको हवी का? अशा आश्रमांचं ऑडिट का केलं जात नाही वेळोवेळी?
कारण आश्रमशाळेत शिकणारी ही जी मुलं आहेत ती कुणापेक्षा कमी नाही आहेत. त्यांनाही चांगलं शिक्षण, चांगलं अन्न, स्वच्छ वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित आयुष्याचा अधिकार आहे. आज 3 कुटुंब आपल्या मुलींच्या आठवणी घेऊन बसली आहेत. आईला तिची मुलगी पुन्हा शाळेच्या गणवेशात दिसणार नाही, एका वडिलांना तिच्या शिक्षणाची स्वप्न पूर्ण होता पाहता येणार नाहीत आणि ज्या मुलींनी उद्या काय बनायचं आहे याची जर स्वप्न पाहिली असतील त्यांचं आयुष्य त्या एका रात्रीत संपलं गेलंय, यावर काय आता पुढे होणार? म्हणून या घटनेत फक्त स्पष्टीकरण देऊन माहिती घेऊन चालणार नाहीये. या मुलींना मृत्यू नेमका कशामुळे झाला, वसतिगृहात सुरक्षा व्यवस्था का कमी पडली, खाटा का नव्हत्या, जबाबदाऱ्या अधिकारी कुठे होते आणि भविष्यात अशा आश्रमशाळांमध्ये अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी काय पुढे पावलं उचलली जात आहेत, या प्रश्नांची उत्तरं मिळणं देखील तितकंच गरजेचं आहे. कारण एका आश्रमशाळेत मुलं शिकण्यासाठी जातात, मृत्यूला सामोरं जाण्यासाठी नाहीत. त्यामुळे अशा आश्रमशाळांमध्ये वेळोवेळी ऑडिट होणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला या संपूर्ण घटनेबाबत काय वाटतं, मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याबाबत काय वाटतं? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.